हॅलो, वेलकम टू आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनल. डे 3मध्ये आज आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या याच्यामध्ये आपण शिलाई मशीन, त्याच्या सेटिंग, धागा कसा जोडावा, सर्व काही पाहणार आहोत. पण पहिली सेटिंग पाहतोय ज्यामध्ये धाग्याचे जे टाके असतात त्याच्यामधलं जे अंतर आहे त्या अंतर या ठिकाणी आपण कमी जास्त करू शकतो. जेवढं खाली घ्याल तेवढं कमी होतं, जेवढं वर घ्याल तेवढं जास्त राहतं. त्याच्यानंतर जी आपली बॉबिन असते, ही बॉबिन भरण्यासाठीची स्पेस आहे. या ठिकाणी बॉबिन बसवून आपण भरू शकतो. एकदम सिंपल सेटिंग आहे. इथे थ्रेड लावायचा आहे. थ्रेडचा धागा पुढे जाऊन आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची सेटिंग पाहून घ्या एकदा. सेकंड व्हीलमध्ये घ्यायचं आहे. थर्डमध्ये पुन्हा होलमधून पास करायचा आहे धागा, खाली हुकामध्ये अडकवायचा आहे आणि त्यानंतर खाली घेऊन हळूच सुईमधून पास करत धागा शिलाई मशीनमध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर जेव्हा आपण मशीनचं चाक फिरवतो तेव्हा तो धागा खाली बॉबिन आणि केस बॉबिनमध्ये धागा वर घेतो, त्यावेळेस ती शिलाई बसते. बॉबिन कशी लावायची त्याची सेटिंग देखील या ठिकाणी दाखवणार आहे. एकदम डिटेल डीपली व्हिडिओ आहे. ज्यांना काहीच येत नाही मशीनीचं त्यांच्यासाठी खूप बेस्ट व्हिडिओ आहे हा. व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला येतील. या ठिकाणी बॉबिन कशी बसवायची तेही पाहून घ्या. ही फर्स्ट सेटिंग असते, सर्वात इम्पॉर्टंट. जर काही प्रॉब्लेम आला तर वेगळ्या सेटिंग असतात त्यासाठी, त्याही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येतील. बट बेसिकली याच व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टार्टिंगसाठीचे जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं सांगणार आहे. डे 3मध्ये आज आपण बेसिक पेपरवरती स्टिचिंग करणार आहोत. तर स्टिचिंगचे मी पेन्सिलने शेप ड्रॉ केलेत, त्याच्यावरती आपल्याला त्याच प्रोसेसनी स्टिचिंग करायची आहे पेपरवर, जेणेकरून आपली प्रॅक्टिस होईल. ज्यांना मशीन अजिबातच चालवता येत नाही त्यांनाही आपल्या लहान लहान ज्या चुका होतात सुरुवातीला त्या सुधारण्यासाठी एक चान्स मिळेल. तिथे डायरेक्ट कुठलंही फॅब्रिकवरती स्टिच केलं ते खराब होऊ शकतं. जर पेपरवरती अगोदर प्री वर्क केलं आणि मग फायनल स्टिच हे जर फॅब्रिकवर केलं तर गोष्टी अजून बेटर राहतात. मी डिफरंट टाईपचे शेप्स रेडी केलेत. स्ट्रेट लाईन आहेत, कर्व लाईन आहेत, ट्रायंगल लाईन आहेत, स्क्वेअर लाईन आहेत, झिगझॅग लाईन आहेत, सर्कलमध्ये सुद्धा आहेत. पेपर तुमच्या समोर आहे, बट मी या ठिकाणी फक्त थोड्या मोठ्या मोठ्या घेतल्यात. जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी बिग शेप हे स्टिचिंगमध्ये खूप बेस्ट पद्धतीने काम करतात. ज्यांना काहीच येत नाही त्यांच्यासाठी हा खूप उत्तम उपाय आहे चांगल्या पद्धतीने शिकण्यासाठीचा. जरी चूक झाली तरी पण कुठलंही फॅब्रिक डिस्टर्ब होणार नाही, खराब होणार नाही आहे. इथे जरा जरी चुकलं तर तुम्ही त्याला पुन्हा सावरून घेऊ शकता. अशाच पद्धतीने जर प्रॅक्टिस केली तर तुमची जी शिलाई करण्याची जी शैली आहे ती खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समोर येणार आहे. स्क्वेअरमध्ये स्टिच करून झाल्याच्या नंतर झिगझॅग पॅटर्नमध्ये स्टिच करायचं आहे, त्यानंतर सर्कलमध्ये करायचं आहे. बऱ्याचदा आपण जे पायजामे शिवतो किंवा ब्लाऊजला डिझाईन असतात ते या पॅटर्नमध्ये येतात, तर त्यावेळेस ऐन वेळेला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून अगोदरची ही पूर्वतयारी असं आपण म्हणूयात. जर ही चांगल्या पद्धतीने झाली तर तुम्ही डायरेक्ट फॅब्रिकवरती जरी डिझाईन रेडी करायला घेतली तरी पण ती चांगलीच येणार, ती खराब नाही होणार आहे. अजून यासारख्या खूप साऱ्या डिझाईन्स आहेत. नेक्स्ट डेच्या व्हिडिओमध्ये प्रॉपरली फॅब्रिकवरती कशा पद्धतीने स्टिच करायचं वेगवेगळ्या डिझाईन पॅटर्न्सनं तर तेही दाखवणार आहे प्रॉपरली डिटेलमध्ये विथ कॅनव्हास प्लस फॅब्रिक. एकदम छान पद्धतीने या ठिकाणी आपण रेडी करतोय. आता सर्कलला स्टिच करायचं या ठिकाणी. फर्स्ट ट्रायमध्ये कदाचित थोडंसं चुकू शकतं. 1 ते 2 वेळा पेपरवरती प्रॉपरली जर तुम्ही स्टिच केलं तर खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस होणार आहे. त्यानंतर डायरेक्ट फॅब्रिकवरती जरी स्टिच केलं तरीही कुठेही त्या ठिकाणी चुकी न करता व्यवस्थित पद्धतीने स्टिच केलं जाऊ शकतं.
एकदम प्रॉपरली पद्धतीने रेडी झालेत। जर चुकलं तर नेक्स्ट पेज रेडी करा, त्यावर पुन्हा स्टिच करा आणि चेक करा की तुमचं किती बरोबर येते नाही येते। खूप प्रॉपरली आणि डिटेलमध्ये सर्व व्हिडिओ असणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचे येणारे सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि